मित्रांनो, मी आत्ताच जस्ट म्हणजे लोकलमधून उतरली आणि म्हणजे परेलला आणि बस पकडली. उतरली आता. बघू शकता किती मोठमोठे टावर आहेत मित्रांनो वरली इथे. आणि प्रखर असं ऊन पडते बरं का मुंबईला. बापरे! मी चालत जायचं ठरवलं. ओके. बघू शकता किती मोठमोठे टावर आहेत इथे. पण मित्रांनो, इथं खूपच घाणीचं साम्राज्य आहे बरं का. इथलं स्थानिय प्रशासन लक्ष देत नाही, महानगरपालिका वगैरे लक्ष देत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी खूपच दुर्गंधी येते आणि खूप वास येतो इकडे. बघू शकता मित्रांनो, किती मोठमोठे टावर आहेत. इथे अशी स्थिती आहे की काही बिल्डिंगमध्ये ना सूर्यप्रकाशसुद्धा येत नाही आणि हवा पण येत नाही. एवढे मोठमोठे टावर इथे बांधून ठेवलेले आहेत. सध्याची स्थिती बघू शकता. माझी पायगाडीने मी चालू आहे, पण घाम येत आहे आणि मुंबईला खूपच ऊन आहे मित्रांनो. बघू शकता. मी आता इथून माझ्या मैत्रिणीला घेणार आहे. माझी मैत्रीण म्हणजेच माझी मुलगी आणि तिला घेऊन मी पुढचा रस्ता असा हा क्रॉस करते. बापरे! खूपच गर्दी आहे आणि खूप घाम येत आहे. बघू शकता आपण हे टावर माझ्या पाठीमागे एकाला एक असे एकदम टच्च भरून आहेत. म्हणजे कुठून हवा येणार सांगा. त्याच्यामुळे दुर्गंधी पसरवत आहेत. आणि बघू शकता इथं काम आहे ना, ते बाबासाहेबांची प्रतिमा पण आहे इथं. आज शिवजयंती असल्यामुळं बॅनर वगैरे लागलेले आहेत आणि शिवबाची प्रतिमा पण प्रत्येक ठिकाणी लावलेली आहे मित्रांनो. आता मला हा रोड क्रॉस करायचा आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते बाबासाहेबांची प्रतिमा आहे ना. चला, एकदाच पोहोचलो आम्ही बुद्ध विहारामध्ये. तर तुम्हाला मी आता आत प्रवेश करताना दाखवणार आहे. आता जरा शांत बसू द्या, माझ्या अंगाला खूप घाम आला. आणि बघा इथे किती छान छान झाडं लावलेले आहेत, रोपटे छोटे छोटे, आणि एक मोठं झाड पण इथे आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. हे बघा इथे झाड किती मस्त आहे वडाचं. आणि त्या वडाच्या पारंब्या लोंबलेल्या आहेत खाली. कोणतं मूळ आहे आणि कोणती पारंब्या हेच नाही माहीत पडत. पण खूप छान असं उभं झाड आहे आणि खूप शांत अशी सावली देत आहे. मन प्रसन्न होते इथं बसलं तर खुर्चीवर. बघू शकता. आणि एवढूशा जागेमध्येच स्वतःला मस्त ॲडजस्ट केलेलं आहे या झाडाने. बघू शकता मी आणि माझी लेक इथं बसलो आम्ही आणि आता आत प्रवेश करत आहोत मित्रांनो. बघू शकता किती छान असं मार्बलचं बुद्ध विहार आहे. खूप जुनं आहे. म्हणतात जाणकार की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आले होते म्हणून. बघू शकता मित्रांनो, दोन्ही म्हणजे तीन साईडकून दरवाजा आहे. इकडून पण गार्डन आहे, इकडून पण गार्डन आहे. आणि बघा किती छान छान. आम्ही इकडून एंट्री करणार आहे आणि गौतम बुद्धाच्या अगदी जवळ जातोय. बघा ही प्रतिमा तुम्हाला जवळून दाखवतो मित्रांनो. एकदम छान अशी प्रतिमा आहे. आणि ही प्रतिमा बघू शकता आपण अशी मार्बलची आहे, सफेद रंगाची आणि शांत. पण इथे तुम्ही बघू शकता की गौतम बुद्धाला हार घातलेला आहे. एक गौतम बुद्धाचं एक मंदिर म्हणून इथं मानल्या जाते. कारण पहिलं बुद्धविहार तोडत होते म्हणून या बुद्धविहाराला मंदिर असं नाव आहे असं मला वाटते. म्हणजे जाणकार असं सांगतात बघा तुम्ही या बुद्धविहाराचं नाव काय आहे ते. शांत अशी प्रतिमा झोपलेली पण आहे. एक फोटो. आणि बघा इथं उभा हा जो फोटो आहे ना, तिथे पण तुम्ही बघू शकता तिथे सुद्धा त्या पण गौतम बुद्धाला हारच घातलेला आहे. आणि हे खांब बघू शकता किती आकर्षित आहेत मित्रांनो. आणि हे खांब जे आहे ना, असे गुळगुळीत नाही आहेत, चरचरीत आहेत, पण खूप छान दिसतात. बघू शकता. खुर्च्या फार जुन्या आहेत, तिथे आपण बसू शकतो. खाली चटया पण ठेवलेल्या आहेत बसायला. बघा आहे ना, उभी प्रतिमा आहे गौतम बुद्धाची. त्याच्याच बाजूला मित्रांनो बघू शकता तुम्ही एक खूप मोठा असा ढोल पण आहे. आणि प्रत्येक जे इथलं हे आहे ना, म्हणजे पेंटिंग वगैरे खूप आकर्षित आहे आणि बघावं असं वाटतं इथं. बघू शकता हा ढोल किती मोठा आहे. माझी मुलगी म्हणली की हे ढोल ना जेव्हा वंदना होते ना तेव्हा वाजवतात म्हणे. हे बघा किती छान छान पेंटिंग आहे हे. ह्यांनी हे बघा याचं नाव काय ते मेनू. हे इथं खूप छान अशी प्रतिमा आहे.
हे बघू शकता. प्रत्येक पेंटिंग काहीतरी बोलते असं वाटते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. इथे एक खिडकी आहे. हे बघा, इथे पण एक फोटो आहे गौतम बुद्धाचा, म्हणजे पेंटिंग आहे. हे बघू शकता. हे वाचण्यामध्ये आमचं सर्व वेळ गेला आहे. हे बघू शकता, पाठीमागून म्हणजे गार्डन ते खिडकीमधून दिसते. मी माझ्या मुलीला म्हणत होती की आपण थोडं ध्यान करूया का इथे, म्हणजे मेडिटेशन करूया का, एवढं छान वाटायला लागलं. तर ती म्हणे हां ठीक आहे मम्मा. म्हणजे थोडा वेळ बसलं म्हणजे डोक्यातले पूर्ण विचार संपून जातील अशी स्थिती आहे तिथली. म्हणजे एवढं छान वाटते तिथे गेल्यावर, एकदम प्रसन्न वाटते. मित्रांनो, खरं नक्कीच एकदा तुम्ही भेट द्या. सिद्धार्थनगर इथे वरली इथे सिद्धार्थनगरला हे बुद्ध विहार आहे. मी तर पायी चालत गेले होते बरं का, गोकुळनगरला उतरून. बघू शकता मित्रांनो, काय नाव आहे ते पण तुम्ही बघू शकता. नमो बुद्धाय. खूप छान वाटलं मला इथं येऊन. तुम्ही पण नक्की भेट द्या मित्रांनो. ढोल बघा, मी तुम्हाला एकदा झूम करून दाखवतो. हे ना वंदनेच्या वेळेस जेव्हा वंदना होते ना, तेव्हा आताही हे ढोल वाजवतात असं माझी मुलगी म्हणत होती. पण मी 5च्या दरम्यान तिथे गेली होती, तर मी वंदनेसाठी नाही थांबू शकत होती. मला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं आणि म्हणून मी लगेचच अर्ध्या तासात तिथून निघले. बघू शकता, झूम करून मी तुम्हाला दाखवते. किती मोठा ढोल आहे ना हा. हे बघा, हे प्रत्येक खांब गुळगुळीत नाही बरं का मित्रांनो. जो उभा आहे ते खूप रेखीव दिसतो ना, हा म्हणजे असा आहे म्हणजे चरचरीत आहे पण छान दिसतो. ह्याला कुठल्याही प्रकारचा पेंट वगैरे लावलेला नाही. बघू शकता, आहे ना छान, मस्तच. माझी मुलगी खूप दिवसापासून मला म्हणत होती की एकदा मम्मी चल तुला घेऊन जाते. तर म्हटलं चल. बघा, आहे ना, असं वाटतंय की एका मंदिरात आपण आलो म्हणून. आणि तिथली सगळी म्हणजे जे रचना आहे ते मंदिरासारखीच आहे. हे बघा, नामो हे हो रे क्यू असं नाव आहे ह्या बुद्ध विहाराचं. बघितलं, जे हे फोटो दिसतात ना, तर ह्या व्यक्तीने मला वाटते ह्या बुद्ध विहाराची स्थापना केली असावी किंवा असे जाणकार म्हणतात, म्हणून त्यांचे इथे 2 फोटो आहेत. एक